नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा. भाजपाचे ज्येष्ठ नेते, विदर्भातील मोठे ज्येष्ठ नेते, माजी कॅबिनेट मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष आणि भाजपातील एक मोठा चेहरा, हुशार चेहरा आणि भ्रष्टाचाराचा कोणताही डाग नसलेला असा चेहरा भाजपामध्ये आणि ज्येष्ठ असा चेहरा, मोठी दांडगा जनसंपर्क असलेला नेता म्हणून सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची भाजपामध्ये ओळख आहे आणि संघाच्या मुशीमध्ये वाढलेला हा नेता आहे. त्यामुळे या नेत्याचं भाजपामध्ये मोठं वजन जरी असलं तरी गेल्या एक वर्षभरापासून सुधीर मुनगंटीवार हे नाराज आहेत आणि ते बंडाच्या तयारीत आहेत का, गेल्या एक वर्षापासून असं चित्र दिसतंय. कारण ते सारखं देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसतात. नुकतेच त्यांनी मुख्यमंत्रीपद येतात आणि जातात, मंत्रीपद येतात आणि जातात, कोणीही कायम परमानंट त्या पदावर नसतो, असा अप्रत्यक्ष टोला, अप्रत्यक्ष टीका सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुधीर मुनगंटीवार यांच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस आहेत का, अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. यापूर्वीही असाच एक नेता भाजपामध्ये होता आणि तो नेता म्हणजे एकनाथ खडसे. तेही भाजपातील ज्येष्ठ नेते होते. देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षाही ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत तीच परिस्थिती आहे. आता ते सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसत आहेत, भाजपाच्या कारभारावर टीका करताना दिसत आहेत. भाजपाच्या जो सरकार चालतंय, सरकारच्या निर्णयावर टीका करता दिसतात. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सरकारला धारेवर धरताना दिसतात. अशी परिस्थिती भाजपावर का ओढवली आहे? सुधीर मुनगंटीवार हे भाजपामध्ये नाराज आहेत का? आणि सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी भाजपाला परवडणारी आहे का? ते दुसऱ्या पक्षामध्ये स्पेस शोधत आहेत का? कारण चंद्रपूरच्या आता ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांची जी नगरपालिका आहे त्याच्यामध्ये काँग्रेस निवडून आलं आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या वर्चस्वाखालील जे नगरपरिषदा होत्या त्यांच्यामध्ये त्याचा पराभव झाला. हा पराभव भाजपासाठी योग्य नव्हता म्हणता येईल किंवा तो भाजपाला मिळवता आला नाही. इतर ठिकाणी भाजप हे एक नंबरचा पक्ष असला तरी या ठिकाणी भाजपाला यश आलेलं नाही. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार हे नाराज झालेले पाहावयास मिळाले. त्यांना भाजपामधून तशी ताकद मिळाली नाही का? त्यामुळे भाजपाचा येथे पराभव झाला का? अशा अनेक प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहेत. मात्र सुधीर मुनगंटीवार जे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत ते पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्या वाटेवर जात आहेत का, यांच्या मार्गावर जात आहेत का, असंच एक भाजपाचा नेता, भाजपाचे आमदार म्हणतायत. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार हे एकनाथ खडसे यांच्या मार्गावर चालले की त्यांना जाण्यास भाग पाडलं जात आहे, यावरही वेगवेगळी चर्चा आता सध्या सुरू आहे. त्यामुळे भाजपाच्या गोटामध्ये अस्वस्थता पसरत असतानाच काही नेते बंडांच्या तयारीत आहेत का? आणि येत्या काही दिवसामध्ये जर भाजपामध्ये जर बाहेरूनच लोक आयात केले जात असेल आणि त्यांना मुख्य पदं दिली जात असतील आणि त्याच लोकांना मंत्रिपदी बसवले जात असतील तर जे निष्ठावंत भाजप आहेत, गेल्या अनेक वर्षापासून संघापासून भाजपाला वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत, त्यांची भाजपामध्ये कोंडी होते का, अशी परिस्थिती निर्माण झाली का? त्यामुळे भाजपाला आणि भाजपाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना आता शहाणे होण्याची गरज आहे. कारण जे मूळ भाजपाशी आहेत, जे निष्ठावंत आहेत, त्यांच्यावरही कुठेतरी अन्याय झाला नाही पाहिजे. ज्येष्ठतेनुसार त्याला काम मिळालं पाहिजे, याकडेही भाजपाला लक्ष द्यावे लागणार आहे. नाहीतर एकनाथ खडसे नंतर सुधीर मुनगंटीवारानंतर अनेक नेते
बंडाच्या तयारीत होऊ शकतात का? कारण स्थानिक पातळीवरही मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये असंतोष आहे. कारण छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना गेल्या अनेक वर्ष भाजपाकडे जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा जे छोटे छोटे कार्यकर्ते होते, गाव पातळीपासून नगर परिषद, महापालिका या ठिकाणी या लोकांना सध्या संधी मिळताना दिसत नाही. तर दुसरीकडे शिंदे सेनेतून, राष्ट्रवादी काँग्रेसमधून, उद्धव सेनेतून येणाऱ्या लोकांना भाजपामध्ये निवडणूक जिंकण्याच्या मुद्द्यावर संधी दिली जाते. आणि भाजपाचा जो अजेंडा आहे की भाजप राज्यामध्ये असो की देशामध्ये असो, विरोधी पक्ष नेता किंवा विरोधी पक्ष ठेवायचा नाही, त्यांचा सुपडा साफ करायचा, या धोरणामुळे भाजपामध्ये बाहेरून आयात केली जाते. भाजप हा काँग्रेसमय होतोय का असाही एक आरोप केला जातो. त्यामुळे एकंदरीतच सुधीर मुनगंटीवार यांनी जी नाराजी व्यक्त केली, सुधीर मुनगंटीवार यांनी जे मंत्रिपदासंदर्भात, मुख्यमंत्रीपदासंदर्भात बोलले, तो अप्रत्यक्ष टोला हा देवेंद्र फडणवीस यांना होता का? आणि जर तो असेल तर सुधीर मुनगंटीवार यांच्या मनात नेमकं चाललंय काय? ते नाराज होऊन दुसऱ्या पक्षात जातील का, की देवेंद्र फडणवीस यांना पक्षात राहून शिह देतील? या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. सुधीर मुनगंटीवार आता सध्या त्यांना नाराज आहे. जर त्यांना वरिष्ठ नेत्यांनी, केंद्र पातळीतील वरील जे नेते आहेत, शहा असो, मोदी असो किंवा इतर संघाचे जे काही लोक आहेत, त्यांनी जर सुधीर मुनगंटीवार यांची समजूत घातली तरच सुधीर मुनगंटीवार समजून घेतील का, माघार घेतील का? की महापालिकेच्या निवडणुका आता पुन्हा एकदा होऊ घातलेल्या आहेत, त्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये पुन्हा बंडोबा म्हणून सुधीर मुनगंटीवार पुढे येत आहेत की शांत होत आहेत, हे येत्या काही दिवसात आपल्याला कळेलच. मात्र सुधीर मुनगंटीवार यांचं जी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टीका केली किंवा भाजपाच्या संदर्भात त्यांची नाराजी नसली तरी देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात आपल्याला नाराजी दिसती. आणि सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात किंवा इतर मोठी जबाबदारी देण्यापासून दूर ठेवण्यात देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे का? आणि देवेंद्र फडणवीसवरच ते नाराज आहेत का, भाजपावर ते नाराज नाहीत का? या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि सुधीर मुनगंटीवार हे भाजप सोडतील का, भाजपामध्येच राहतील, या संदर्भातही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.